नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणे मराठी युट्यूबर्स संमेलन 2025 मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मला फार आनंद होतोय की या वर्षातलं हे पहिलं संमेलन आहे आणि जसं मी म्हणालो की खूप अपेक्षा आहेत, खूप गप्पा मारायच्या आहेत आणि इट्स अ सेलिब्रेशन. या सेलिब्रेशनमध्ये कोण कोण सहभागी झाले त्याची उत्सुकता अर्थातच तुम्हाला असेल. तर मी फार वेळ घेत नाही, मी एकेकांना बोलवतो, एकेकांची ओळख करून देतो आणि मग तुम्हाला कळेलच ते कोण आहे. तर सुरुवात करूया. सगळ्यात आधी बोलवतो मी या सगळ्या युट्यूबर्सचे दादा म्हणता येतील किंवा ज्यांनी खूप आधी सुरू केलं आणि ते पाथ फाइंडर झालेले आहेत आता. भाडीपाचे सारंग साठे. प्लीज वेलकम सारंग साठे सर. या सर, थँक्यू. सिनियरिटी प्रमाणे म्हणजे काय राहायचंय मला इथं. आपले दुसरे पाहुणे आहेत इतके जण की नाव कोणाचं आणि कसं घेऊ याचा प्रश्न पडलाय, पण फार वेळ घेत नाही. ट्रम्प तात्या म्हणून त्यांनी सुरू केलं आपली इमेज, आपली इनिंग सुरू केली युट्यूबची आणि मग आता खूपच चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपला जम बसवलेला आहे. खासरेचे संजय कांबळे. या सर, या. युट्यूबर्स म्हणले की सोलो युट्यूबर्स पण आले आणि सोलोमध्ये आता सध्या चलती आहे अशा व्यक्तीची जिनं अगदी केस कसे विंचरायचे इथपासून डोकं दुखल्यावर काय करायचं इथपर्यंत असं सगळं सांगून ती मोकळी झालेली आहे. सगळ्या गोष्टींचं सोल्युशन तिच्याकडे आहे. उर्मिला निंबाळकर. उर्मिला प्लीज कम. या. उर्मिलाचं नाव आलं की अर्थातच पुन्हा येतं सुकीर्तचं नाव, कारण सुकीर्तनं उर्मिलाला खंबीर साथ दिली, पण तेवढ्यावर न थांबता त्यानं स्वतःचंही युट्यूब चॅनल सुरू केलं आणि काय खायचं, कुठं खायचं आणि किती खायचं हे त्यानं सुकीर्तजी मधून आपल्याला सांगितलं. प्लीज वेलकम सुकीर्त गुमास्ते. सुकीर्त. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे सूरजबद्दल. सूरज खटावकर आपल्या सगळ्यांना तो माहिती आहे. मराठी किडा त्याने सुरू केला चॅनल आणि खरं तर जे काम मराठी न्यूज चॅनलनी करायला पाहिजे ते त्यानं सुरू केलं. रिपोर्टाजमधून, सर्वेमधून, ज्याला मी चौपाल असंही म्हणतो इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या भाषेमध्ये. तर अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं चौपाल करण्यामध्ये आणि नवीन प्रयोग करण्यामध्ये मराठी किडा अग्रेसर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. स्वागत करूया सूरज खटावकर. सूरज. असू दे सवय करून घ्या. ये बैस. पॉडकास्ट जेव्हा हा विषय येतो तेव्हा जे महत्वाचे पॉडकास्टर्स आहेत त्याच्यामध्ये दोन नावं आहेत. एक आहे शार्दुल कदम आणि ओंकार जाधव. अमुक तमुक या नावानं आपल्याला ते माहिती आहेत. सातत्यानं कॉन्टेंट प्रोड्यूस करण्यामध्ये दोघे अव्वल आहेत आणि मनोव्यापार, व्यासंग याबद्दल सातत्यानं ते आपल्याशी बोलत असतात, इतर पाहुण्यांना बोलतं करत असतात. तर त्या दोघांनाही आपण इथं आमंत्रित केलंय. शार्दुल आणि ओंकार प्लीज कम. तुम्ही दोघे दिसलात की मला आता पॉडकास्ट पूर्ण झाल्यासारखं वाटतं. सध्या पॉडकास्टमध्ये आणखी एक नाव महत्वाचं आहे, आरपार. कारण आरपार सातत्यानं कॉन्टेंट प्रोड्यूस करते, पण दोन महत्वाचे शोज त्यांनी आणले. एक तर वुमन की बात खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झाला शो आणि बॉयज टॉक. तर महिलांना समोर आणून त्यांच्याकडून कॉन्टेंट काढून घेण्याची ही जी शक्कल आहे ती मला फार आवडली. अर्थातच आरपारचं प्रतिनिधित्व करते आहे अश्विनी तेरणीकर. अश्विनी प्लीज कम. अश्विनी. आणि अर्थातच पॉडकास्टचा विषय येतो आणि जेव्हा मी नेहमी पॉडकास्ट करत असतो तेव्हा इतरांचे पॉडकास्ट मी पाहत असतो. तेव्हा एक महत्त्वाचा पॉडकास्ट मला वाटतो तो आहे वायफळ. म्हणजे फलकी चिंता न करो हे त्यांनी आधीच सांगून टाकलेलं आहे आणि तो गातो सुद्धा, वाजवतो सुद्धा. तर तो सुयोग रिसबूड आपल्यासोबत आहे. सुयोग प्लीज कम. वायफळचा तो खास मुंबईवरून आलेला आहे, सारंग आणि तो. वेलकम सर. आले का सगळे आलेले आहेत. तर ही आपली सगळी मंडळी आहेत आणि मला खात्री आहे की या संमेलनामधून मजा येईल, अनेक गोष्टी कळतील तुम्हाला. हे जे संमेलन आहे ते यशस्वी होण्यामागे दोघा जणांचा हात आहे जो मला नमूद करायला लागेल. एक आहे सुवत्व स्टुडिओज, ज्यांच्यामुळे कॅमेरा, लाईट ही जी सगळं इन्फ्रा लागतं ते त्यांनी प्रोव्हाइड केलं. आणि व्हेन्यू आणि फूड पार्टनर आहेत पीटर कॅफे, आफ्टर रोड, पुणे. त्या दोघांशिवाय हा सगळा घाट शक्य झाला नसता. आणखी आपले यावेळचे गिफ्टिंग पार्टनर आहेत अश्मन पेबल्स. त्यामुळे त्यांचे, या तिघांचे मी आभार मानतो आणि सुरू करूया. तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्ही 2024 मध्ये सातत्यानं कॉन्टेंट प्रोड्यूस केला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत. एकदा सुरू करूया संमेलन. खरं सांगतो की हे जे संमेलन आहे या निमित्तानं गेट टुगेदर आहे
पण मीच अनेकांना पहिल्यांदा भेटलोय. यापूर्वी अश्विनी, संजय आणि सारंगला मी भेटलो होतो, पण ही सगळी मंडळी मला माहीत होती, पण आमची भेट झाली नव्हती. त्यामुळं माझ्या मनात खूप प्रश्न आहेत. अर्थातच आपण सगळे कॉन्टेंट प्रोड्यूस करत असतो, त्यामुळे कम्युनिटी म्हणून मी याच्याकडे बघतो. आणि अपेक्षा अशी आहे की जी नवीन मंडळी यूट्यूब ज्यांना सुरू करायचं आहे, ज्यांनी सुरू करून ठेवलेलं आहे यूट्यूब, पुढे काय करायचं माहीत नाही, त्यांना एक इन्साईट मिळावी. आणि अर्थातच आपण वरवर जरी छान करतो असं दिसत असलं तरी कुठल्या कुठल्या खड्ड्यातनं आपल्याला जायला लागतं हेही त्यांना कळू दे. तर असं म्हटलं जातं जनरली की जेव्हा 1 वर्ष सरतं तेव्हा आपण 1 वर्षानं शहाणे होतो. 2024 सरलं आणि 25 आलंय. तर माझा बेसिक प्रश्न आता तुम्हाला असा आहे की 2024 हे तुमच्यासाठी कसं वर्ष होतं? सुरुवात आपण शार्दूल आणि ओंकारपासून करू. 2024 अमुक तमुक साठी खूप कॉन्फिडन्स देणारं वर्ष होतं बघायला गेलं तर. कारण की मराठीत पॉडकास्ट करतोय, आत्ता पॉडकास्ट चालायला लागले. त्यात आम्ही दोघांनी आमच्या आधीच्या नोकऱ्या सोडून हे काहीतरी नवीन व्हेंचर सुरू केलं, जिथं आम्ही फुल टाइम हाच जॉब करतोय. आम्ही हे सोडून दुसरं काही करत नाही. त्याच्यामुळे 2024 अमुक तमुकला काय दिलं तर तो कॉन्फिडन्स दिला. त्या सगळ्या प्रेक्षकांनी जे काही व्ह्युअर्स मिळाले, जे काही वर्षभरात घडलं, आम्ही सुरू केलं होतं एका छोट्याशा 1 BHK ऑफिसपासनं. 2024 मध्ये आमच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी झाली की आम्ही पुण्यात लॉ कॉलेज रोड सारख्या ठिकाणी एक मोठं ऑफिस घेऊ शकलो आमच्यासाठी. तर तो जो टप्पा आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण याला बिझनेस म्हणून ट्रीट करतोय, ज्यावेळेस आपण स्वतःला क्रिएटर्स बनवतोय आणि त्याची बिझनेसची बाजू पण सांभाळतोय, त्यावेळेस फक्त त्या कॉन्टेंट मधनं तो कॉन्फिडन्स निर्माण होणं, तुमच्या हाताखाली एक काय 10-15 लोकांची टीम तयार होणं, त्यांच्यासाठी आपण एका व्यवस्थित ऑफिसमध्ये शिफ्ट होता येणं, तर हे सगळं फक्त 1-1.5 वर्षात घडलं. तर तो कॉन्फिडन्स मला वाटतं 2024 ने डेफिनेटली दिला. सुयोग? तसं वायफळ चालवून 2022 सप्टेंबरला आपण चालू केलं, पण मी युट्यूबवर व्हिडिओज 2017 पासून बनवतोय आणि मी पॉडकास्ट पण 2018 जून पासून करतो. तर मी वायफळच्या आधी पण 150 एपिसोड झाले होते पॉडकास्टचे, पण एवढ्या वर्षात प्रॉडक्ट मार्केट फिट तसा बसला नव्हता. त्यामुळे जेव्हा 2024 मध्ये वायफळ बऱ्यापैकी चालायला लागलं तेव्हा मलाच विश्वास नव्हता बसत की हे चालतं सुद्धा. त्यामुळे पहिला काही काळ ते नीट समजून घेण्यात गेला. वायफळ आता मी आणि प्राची एकत्र बनवतो त्याचे एपिसोड्स वगैरे. तर 2024 मध्ये ग्रिप आली आम्हाला पूर्ण एक कॉन्टेंट क्रिएशन मध्ये. आम्हाला आमचा व्हॉइस कळला की पॉडकास्ट करत असलो तरी आपला काय प्रकारचा पॉडकास्ट आहे किंवा आपण कशा प्रकारे हाताळतो सब्जेक्ट्स, त्याचा एक झोन पकडला आम्ही. आणि आम्ही दोघंही बऱ्यापैकी क्रिएटिव्ह असल्यामुळे ऑडियन्स बिल्डिंग आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण क्रिएटिव्हली बऱ्याच आयडियाज आमच्या डोक्यात आहेत की आम्ही आधीपासून काही करत आलोय, म्युझिक असू दे किंवा इन जनरल लाईव्ह शोज असू दे. आधीही माझं म्युझिकमध्ये बॅकग्राऊंड आहे. त्यामुळे 2024 मध्ये आम्ही बरेचसे इनोव्हेटिव्ह आमच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी चालू केल्या. कथाकथनाचं लाईव्ह शोज चालू केले आपण. भारतात शो केले, भारताबाहेरही शो झाला आपला, ते झालं. म्युझिकल चालू झाले पॉडकास्टवर आमच्या. आणि त्याच्याबरोबर आता बेसिकली ऑडियन्स आम्ही लॉंग टर्म तयार करणं हे 2024 मध्ये आम्ही ठरवलं. तरच मग पुढे नवीन नवीन गोष्टी आपण केटर करू शकतो. तर क्युरेशन आणि क्रिएशनच्या दोन्हीचा मिक्सचर एक 2024 मध्ये पक्क झालं आणि एक डिरेक्शन मिळाली, जे आधी असंच चालू होतं. अश्विनी, तू जेव्हा मी आरपारकडे बघतो तेव्हा आरपारही सातत्यानं कॉन्टेंट प्रोड्यूस करत होतं, पण या वर्षात तुम्हाला सापडलं, वुमन की बात सापडलं आणि ते चांगल्या पद्धतीने जायला लागलं. हे सापडणं काय असतं? ऍक्च्युली हे ठरवून आहे. म्हणजे आपण असं फ्लूकनी घडलंय किंवा हे अशी एक आयडिएशन आली आणि केलं असं नाही होते. याला अभ्यास असतो, रिसर्च असतो, याला अनुभव असतो. आणि अनुभवाबरोबरची जी यंग टीम आहे ती खूप महत्त्वाची असते. सो हे करत असताना आधी पण आम्ही हे एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत डिजिटल स्पेसमध्ये. पण हे पॉडकास्टच्या स्वरूपात जे घडलं ते 2024 मध्ये ह्याची लय मिळाली, हे नक्की. युट्यूबर म्हणून जेव्हा मी बघतो उर्मिला, तेव्हा तुझं नाव पहिल्यांदा येतं. कारण सगळीकडे तू दिसतेस आणि विमान खूपच जोरात चाललंय. तर खरंच चाललंय की 2024 मध्ये काही स्ट्रगलिंग पॉइंट्स पण आले, काही सॅच्युरेशन पण आलं होतं? एक सक्सेसफुल युट्यूबरचे प्रॉब्लेम्स काय असतात गेल्या वर्षीतले आणि त्यातनं ओव्हरकम कशी झाली असते? खूप छान प्रश्न आहे, कारण माझं हेच उत्तर होतं या प्रश्नाच्या आधी. काय होतं की प्रगतीबरोबर खूप साऱ्या इतर गोष्टी पण मॅनेज कराव्या लागतात. चांगल्या अर्थानं चांगले चॅलेंजेस, चांगले प्रॉब्लेम्स यायला लागतात. आणि ते म्हणजे मला असं वाटतं की नाही, स्त्रियांचं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ असं काही वेगळं वगैरे नसतं आणि सगळीकडे पळायचं असतं. दिवसभर शूटिंग केलं तरी परत संध्याकाळी बाळ आहे, घर आहे. आणि ते जेवायला काय केलं एक्झॅक्टली. सो किती सपोर्टिव्ह पार्टनर असू दे, यू हॅव टू मॅनेज सो मेनी थिंग्स. आणि हे कोणी शिकवत नाही, कारण की मी मराठी माध्यमातून आले
आणि मॅनेजमेंट वगैरे हे सगळं माझ्यासाठी. तर ना जेव्हा आपली प्रगती व्हायला लागते, आपली टीम वाढते, आपल्या घरामधल्या रिस्पॉन्सिबिलिटीज वाढायला लागतात आणि त्या करताना माझ्या असं लक्षात आलं की आपण बऱ्याचदा, आणि स्त्रियांना तर ही खोडच असते, थोडंसं आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामुळे मला तब्येतीचे भरपूर चॅलेंजेस आले. आणि तरी त्या दरम्यान मला सांगायला खूप आवडेल की एकही शुक्रवार असा नव्हता की व्हिडिओ गेला नाही आणि एकही आठवडा नाहीये 2024 मधला जेव्हा मी माझ्या चेहऱ्याला मेकअप नाही लावलेला, सिंगल आठवडा नाहीये. आणि त्याचबरोबर मी ह्या गोष्टी मॅनेज करायच्या ठरवल्या, बेटर मॅनेजमेंट स्किल्स करण्याचा प्रयत्न केला की तरी सुद्धा मला माझ्या बाळाला पण वेळ देता येईल, त्याच्याबरोबर खेळता येईल. आणि मला असं वाटायचं हे शक्यच नाहीये 2023 पर्यंत, पण आपण आपल्याला सरप्राईजेस देत असतो आणि त्या क्षमता चेक करत असतो. आणि मला ते थँक्स टू टीम सुकीर्त ते मला मॅनेज करता आलं. पण एक कानाला खडा म्हणजे आपल्या अजिबात तब्येतीकडे दुर्लक्ष करायचं नाही असं माझ्या लक्षात आलं, कारण की अनेकविध गोष्टी घडल्या. त्याचबरोबर छान गोष्ट अशी म्हणजे खरोखरीच प्रगती होते का खरोखरीच, तर ना मला जेव्हा मी ऍक्टर पण नव्हते, अशा मेकअप आणि ब्युटी ब्रँड्स होते की ज्यांच्याकडे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की तिथं जावं, त्यांनी आपल्याला अप्रोच व्हावं. आणि इंटरनॅशनल ब्रँड्स म्हणजे लॉरियल, मॅक, मेबेलिन हे सगळे नुसते ऐकिवात आहेत, ऐश्वर्या राय वगैरे करते बुवा त्यांचं, पण त्यांना मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मराठी क्रिएटरकडे यावंसं वाटलं. आणि त्या सगळ्या ब्रँड्स बरोबर 2024 मध्ये मी आय थिंक माझ्या करिअर मधलं सगळ्यात जास्त काम 2024 मध्ये केलेलं. वा. सुकीर्त जेव्हा ती तिच्याबद्दल सांगत असते तर तू आपोआप मागे दिसायला लागतोस मला, कारण बॅकबोन आहेस तू, म्हण सपोर्टिव्ह सिस्टीम आहे. तेवढ्यापुरतं न राहता तू तुझी पण वेगळी वाट पकडलीस. हे सोपं नसतं, म्हणजे मोठ्या झाडाखाली छोटं झाड येत नाही असं म्हणतात. असं तुला काय वाटलं आणि 24 मध्ये तुला काय स्ट्रगल करायला लागला त्याच्यासाठी काय? ऍक्च्युली खरं तर मी आधी व्हिडिओज करायचो तेच उर्मिलाला रिलीफ मिळावा म्हणून, एखादा आठवडा तिचा जर वाचला तर तेवढंच तिला रिलीफ मिळेल. पण करता करता आणि मुख्य म्हणजे मी ऍडमिनिस्ट्रेशन आणि हे सगळं सांभाळत होतो तिच्या चॅनलचं, आणि ते करताना मला उर्मिलाच मला म्हणली की नाही तुला काहीतरी वेगळं करावं लागेल. आणि मला काय वाटतं क्रिएटरच्या बाबतीमध्ये की जी कल्पना आल्यानंतर तुम्हाला भीती वाटते ना ती पहिली करायला पाहिजे, कारण ती तुम्हाला कुठेतरी प्रगतीकडे घेऊन जाते. तर मला उर्मिला म्हणले की तू स्टँडअलोन व्हिडिओज करतोस पण काहीतरी प्रॉपर्टी बिल्ड करायला पाहिजे आपल्याला, म्हणजे एक सिरीजच्या पद्धतीने. तर म्हणून मग महाराष्ट्र फूड टूर ही कल्पना आली की आपण प्रत्येक जिल्ह्यात जाऊयात. तर ते खरं तर प्रॅक्टिकली कसं होईल, बाकीचं रेग्युलर काम सांभाळून, कारण उर्मिलाचे सगळे ब्रँड्स मी सांभाळत होतो, पण वाटलं की नाही त्याशिवाय नाही होणार हे. आणि ती खूप मजा होते. जवळ आता 16-17 जिल्हे आमचे फिरून झालेत. आणि त्यामुळे एक म्हणतात ना की नुसतं स्टँडअलोन व्हिडिओ न होता त्याला काहीतरी सिरीजचं स्वरूप आलं आणि प्रत्येक ठिकाणचा प्रेक्षक त्यामुळे जोडला गेला. म्हणजे इव्हन पुणे मुंबईमध्ये सुद्धा बाहेरून आलेले वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या कामासाठी आलेले खूप लोक आहेत, तर त्यांचा पण एक खूप छान बेस तयार करता आला. त्यामुळे ऑफकोर्स ही जर्नी थोडीशी चॅलेंजिंग होती, कारण स्वतःचंही बघायचं ऍट द सेम टाइम ते पण मॅनेज करायचंय. पण तेच आहे की कुठेतरी सुरुवात करता चाचपडत सुरुवात होते आणि मग ती हळूहळू कुठं खूपच जोरात झाली नाही, पण सवय तरी हळूहळू म्हणजे आम्ही रांगायलाच पाहिजे. सुरेश, मला तुझ्याबद्दल फार इंटरेस्टिंग गोष्ट वाटते, कारण मी न्यूज चॅनलमधून आल्यामुळे जे मी मगाशी सांगितलं की सर्वे घेणं, लोकांशी बोलणं, लोकांमध्ये मिसळणं, हा एक नवीन जॉनर तुम्ही त्यावेळेस सुरू केला आणि आता मराठीकडे खूपच चांगल्या पद्धतीने ग्रो झालंय. 2024 मध्ये मला असं वाटलं की जी फ्रिक्वेन्सी तुमची होती ती थोडी कमी होती की काय, कमी झाली की काय, तर हे कशामुळे झालं? म्हणजे जिथं सगळीकडं सो कॉल्ड कॉम्पिटिशन वाढली असते तिथं तुम्ही कॉन्टेंट कमी येतोय की काय असं मला वाटलं. असं खरंच झालं? ते असं झालंय आमचं की आम्हाला 2 कार्टी आहेत, म्हणजे 2 पोरं आहेत, एक म्हणजे मराठी किडा, एक वैचारिक किडा. आणि असं असतं की माझ्या पण आई वडिलांचं तसंच आहे, मी मोठा मुलगा आहे घरात, तर माझ्या आई वडिलांचं असं आहे की लहान मुलावर जास्त प्रेम करायचं, म्हणून आम्ही वैचारिक किडावर जास्त प्रेम करतोय सध्या आणि फ्रिक्वेंटली तिथे कंटेंट टाकतोय. येस, मराठी किडा आमच्यासाठी खूप, कारण की काहीच माहित नव्हतं तेव्हा मराठी किडा सोबत होता आमच्या. तर आम्हाला आता आम्ही या सिच्युएशनला आलोय की आम्हाला तिथे कंटेंट टाकत बसायचं नाही. म्हणजे मला कमाल वाटते की आमच्या मराठी किड्याचे फक्त 13 व्हिडिओ आलेत मागच्या वर्षी आणि 3 लाख सबस्क्रायबर आम्ही गेन केलेत. म्हणजे कधी कधी असं वाटतं की जर का हे दुप्पट किंवा तिप्पट आकडा असतं तर किती बरं झालं असतं. पण त्याच्या मागे हे पण खरं आहे की आम्ही जे विषय सध्या शोधतोय, कुठला तरी विषय सुचला म्हणून करायचा असं करण्यापेक्षा कुठल्या तरी विषयाला महत्व आहे म्हणून करायचं, हे थोडंसं आम्ही वाढवलंय. त्यामुळे तू म्हणतोयस ते बरोबर आहे की आम्ही कंटेंट थोडा नाही बराच कमी केलाय. म्हणजे मला माहिती आहे बाकीचे चॅनल्स किती कंटेंट टाकतात, पण मराठी किडा हे आमच्यासाठी तरी आता की सबस्क्रायबर वाढवणं आणि त्यातनं इन्कम सोर्स जनरेट करणं असा चॅनल असू नये,
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही कायमच निमित्त आहोत, आम्ही लोकांचाच कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवतो. कारण की असतंच ना रे, म्हणजे तू कोल्हापुरात गेला तर कोल्हापूरकरांचं एक वेगळं ह्युमर असतं, करेक्ट. किंवा नागपुरात केलास तर तिकडचं वेगळं ह्युमर दिसतं. आणि ही जी काही लोक आहेत किंवा कुठल्या समाजात गेलास तरी पण तुला अगदी मी वैश्य व्यवसाय किंवा त्या करणाऱ्यांचं ज्या स्त्रियांचं घेतलं, सो त्यांचं सुद्धा मला लक्षात आलं की त्यांच्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, लोकांना कळल्या पाहिजेत त्या. आणि तेच मला हे कळतं बेसिकली मराठी किडा जेव्हा जेव्हा मी शूट करतो तर मला हेच कळतं की कुठलाही माणूस हा बघण्याची गोष्ट नाही, हे जगण्याची गोष्ट आहे. सो तो माणसं मला जगायला मिळतात त्या निमित्ताने. वा. तात्या, तुमचं काय, म्हणजे तुम्ही खासरे खूप चांगल्या पद्धतीने तू आणलंस आणि आता तू सिरीज पण तुझी केलीस. हा जो प्रोग्रेस आहे पॉडकास्ट कडून हळूहळू तुम्ही विस्तारत जाता, 2024 24 तुला ती जागा दिली का? हो, एकतर 2024ची सुरुवातच खूप भारी झाली. म्हणजे प्रभू रामाच्या आशीर्वादाने खासरेची सुरुवात झाली. आम्ही जसं अयोध्येमध्ये मंदिर झालं तर त्याच दरम्यान आम्ही खासरेवरती बोला जय श्रीराम नावाचं गाणं बनवलं होतं आणि ते आमचं 2024चा पहिला कंटेंट. मार्केटिंग टॅक्टिक्स होतं, मार्केटिंग टॅक्ट होती? नाही, मार्केटिंग टॅक्ट असं नाही. आम्ही या अगोदर पांडुरंगावरती पण गाणं बनवलं होतं वारीच्या दरम्यान. सो त्यावेळी आम्ही ते 2024ला रामाच्या गाण्याने सुरुवात झाली. आणि आता सूरज म्हणाला तसंच थोड्या बहुत प्रमाणामध्ये खासरेचं झालं की आम्ही 23 पर्यंत जेवढा कंटेंट टाकलाय तेवढा कंटेंट 24 मध्ये टाकला नाही तेवढा जास्ती प्रमाणामध्ये. पण आम्ही प्रयोग भरपूर केले वेगवेगळे. म्हणजे 2024 मध्ये पॉडकास्ट पण केला, 2024 मध्ये म्युझिकल प्रयोग पण केले. आणि 2024 हे खासरेच्या बाबतीत खूप शूटिंगमध्ये टाइम आमचा भरपूर गेला 2024चा. आम्ही मागच्या 7-8 वर्षांमध्ये वेबसिरीज आणू दादा सगळेच जण बसले, सगळ्यांसोबत मी सारखं एकच, प्रत्येक वेळी माझं एक असायचं की अरे मला वेबसिरीज करायची. मी ओंकारला किती तरी बोललोय, सारंग दादाला बोललोय, अश्विनी मॅडमला बोललोय की माझ्या डोक्यात आहे मला एक वेबसिरीज करायची. आणि ते 2024 मध्ये मला करायला ती गोष्ट मिळाली. सो निम्म वर्ष शूटमध्ये गेलं आणि आम्ही पण एक 12-13 व्हिडिओ पोस्ट केले 2024 मध्ये. जवळपास 2-2.25 लाखाने सबस्क्रायबर्स वाढले या एकाच वर्षामध्ये. त्यामुळं भारी झालं. वेबसिरीज झाली, पॉडकास्ट झाले, गाणी सगळी तगडी झाली. आणि एक मगाशी ओंकार म्हणाला तसा एक नवीन प्रयोग केल्यानंतरचा अजून एक कॉन्फिडन्स 2024 मध्ये मिळाला. आणि अर्थातच सारंग दादांनी 9 वर्षापूर्वी सुरू केलेलं आहे सगळं आणि ते सगळं करून बसलेलं आहे. हा पण तेवढाच आहे, तरुण अनुभवात ना आलाय आणि त्यांना खूप प्रयोग पण केलेले आहेत, म्हणजे खूप गोष्टी केल्या पॉडकास्ट पासून सिरीज पर्यंत सगळं आणि स्टँडअप सुद्धा. 2024 असं का होतं की जिथं प्रत्येकाला काहीतरी मिळालं, कॉन्फिडन्स मिळाला, कोणी काहीतरी नवीन सुरू केलं, कोणाला ऑफिस काढता आलं, असं 24 मध्ये काय होतं? यापूर्वी असं झालं होतं का आणि असं का झालंय? एकतर 2020-21 आपले कोविडच्या त्या सगळ्या आफ्टर इफेक्ट्स मध्ये गेल्यामुळे आणि 22 सुद्धा, म्हणजे 20 ते 22 आपला त्याच्यात गेल्यामुळे आय थिंक त्या काळामध्ये म्हणजे आम्ही त्या 22ला इयर ऑफ ग्रेट रेजिग्नेशन असं एक मोठं आर्टिकल आलं होतं. आमचे पण बरेच लोक त्या काळामध्ये प्रत्येकाला आत्म जाणवलं की आपण जे करतोय ते योग्य आहे की नाही. कारण आपण घरी बसून होतो, आपल्याला जाणवत होतं की काय फरक पडणार आहे. तर ते 23ला लोकांनी त्याच्या दृष्टीने पावलं उचलायला चालू केली आणि 24ला त्याचा इम्पॅक्ट दिसला, असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे हे खरं सायंटिफिकली प्रूव्हन आहे की नाही मला माहित नाही, पण 20-21ला जो आपण घरात राहण्याचा अनुभव घेतला त्याचा इम्पॅक्ट, आणि त्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आम्हाला लाईव्ह ह्याच्यावर शोज मध्ये. आम्ही यावर्षी जेवढे शोज केले तेवढे आम्ही कधीच केले नव्हते. लाईव्ह पूर्ण कोलॅप्स झालं होतं इतकं की आम्ही लाईव्ह डिपार्टमेंट बंद केलं, आमचे सगळे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले, स्टँडअप शो करणं बंद केलं. आणि शेवटचा शो जगात भारी टूर म्हणून आम्ही 23ला लॉन्च केला. तेव्हा आम्ही 7,000 तिकीटं विकली 7 शोज मध्ये मिळून. आणि सेम झालं आमचं US मध्ये पण, आम्ही जवळपास 8,500 तिकीटं विकली. तेव्हा आम्हाला लक्षात आलं की नाही, ही नवीन पुढच्या वर्षी हे केलं पाहिजे. म्हणून आम्ही गेल्या वर्षी भाडीपा काट टाकतंय असं नावाने अनाउन्समेंट केली की आम्ही आता जे करत होतो ते थांबून नवीन करू. कारण आम्हाला ह्याच्या आणि ह्याच्या बोलण्यातनं जे आलं आता संजय आणि की आम्हाला स्वतःला सुद्धा मजा आली पाहिजे. म्हणजे 9 वर्ष काम करतोय, हे 2 चॅनल्स जे 9-10 वर्ष चाललेत, आम्हाला स्वतःला तरी मजा आली पाहिजे. आमच्या बरोबर काम करणाऱ्यांना सुद्धा कंटाळा आला होता, आम्ही तेच करतोय, कांदे पोहे आई आणि मी ते चालूच आहे. तर आम्हाला तो बदल घडवायचा होता. त्यांनी एक होणार होतं, आम्हाला माहिती होतं सबस्क्रिप्शनचा रेट खाली जाईल, त्यांनी कदाचित जे प्रत्येक कांदेपोहेच्या प्रत्येक एपिसोडला 1,000,000 व्ह्यूज यायचे गॅरंटेड, तर ते नाही येणार हे माहिती होतं. त्यामुळे आम्ही
प्रयत्न केले. पहिले 6 महिने खूप अवघड गेले आणि मग ते दिन दिवाळीला कोडं सुटलं. त्या डायरेक्ट 9 मिलियन व्ह्यूज हे आतापर्यंत आमच्या कुठल्याच कॉन्टेंटला आलेले नाही आहेत. आणि ते सोडून म्हणजे एवढं ट्रेंड होणं, प्लस आम्ही एक आता BMMचा शो केला ह्याच्यामध्ये सॅन होजेमध्ये, तेव्हा एका शोला भाडीपाच्या 6,500 लोक आली होती. तर हे अनुभवच नव्हता आणि हे सगळं वेळ लागला. म्हणजे पहिले 4 महिने असं वाटलं आपण चूक केली का, प्रोग्रामिंग बदलून चांगलं चाललं होतं, कशाला आपण हे करायचं. पण त्या सगळ्याचा जो इव्हेंच्युअली जो फायदा झाला आणि आम्हाला जे सॅटिस्फॅक्शन गेल्या 2-3 महिन्यात मिळत आहे ते खूपच म्हणजे उपयुक्त आहे पुढे चालू ठेवण्यासाठी. वा, मला या सगळ्यामध्ये 2 प्रश्न पडलेत, पण आता मी एक सुरुवातीला विचारतो. 24 मध्ये आपल्या सगळ्यांना 24 चांगलं गेलं असं आपण म्हणतो. याचा दुसरा इम्पॅक्ट मी जेव्हा समोर पाहतो तेव्हा खूप सारे युट्यूब चॅनल आले, खूप सारे पॉडकास्ट आले, खूप सारे इंडिव्हिज्युअल युट्यूबर्स आले आणि असं म्हणजे शब्द वापरू की नको, सुळसुळाट दिसायला लागला मला. कुणी उठायला लागलं आणि पॉडकास्ट करायला लागलं. मला सुरुवातीला धडकी भरायला लागली की म्हणजे माझ्याच पोटावर पाय यायला लागला तो. असं तुम्हाला सगळ्यांना वाटायला लागलं होतं का? एक, आणि जेव्हा असे पॉडकास्ट खूप दिसायला लागले तर तुमच्यात काय चर्चा व्हायच्या खरं खरं सांगायचं? पण मला त्याच्या आधी तू नाही सांगितलंस 2024 मध्ये काय झालं. नाही, ते इथं लागू नाहीये. ते पीटर कॅफे आणि स्मत्व मध्ये सांगितलं आहे, तू नाही बोलत तर त्यांच्याकडनं. तर मी सांगतो, पण मलाही 2024 चांगलं गेलं, कॉन्फिडन्स बिल्टअप झाला आणि जे माझं सगळं आहे ते ऑर्गॅनिक आहे आणि ऑफिस बिफिस अजून काढलेलं नाही मी. त्यासाठी काय करायला लागतं मला नंतर सांग. पण आय एम व्हेरी हॅपी. जो माझा क्राऊड आहे तो तयार झालेला आहे हळूहळू आणि लोक ओळखायला लागलेत. आता ABP मध्ये असल्यापासून तेव्हा जेव्हा ओळखायचे किंवा मठामध्ये तेव्हा जास्त ओळखायला लागले. सो आय एम सॅटिस्फाईड, आय एम हॅपी. तर माझा प्रश्न आहे की हे जे सुळसुळाट झाला ना सगळीकडे, याच्याकडे तुम्ही लोक कसं बघत होता? मला तर खूप चांगली गोष्ट वाटते की जास्त लोक पॉडकास्टकडे येतात, जास्त लोक युट्यूबकडे येतात. म्हणजे जर आता खासरे असेल, भाडीपा असेल, मराठी किडा असेल, या लोकांनी, उर्मिला असेल, या लोकांनी त्या वेळेत सुरुवात केली नसती आणि त्या वेळेस जर तो ऑडियन्स तयार केला नसता तर आज अमुक तमुक एक्झिस्ट करत नसतं, वायफळ एक्झिस्ट करत नसतं, आरपार एक्झिस्ट करत नसतं. या लोकांनी तो ऑडियन्स युट्यूबवर आणला, त्याच्यामुळे आणखीन युट्यूबर्स आले, त्यातनं वेगळा कॉन्टेंट यायला लागला. त्याच्यामुळे सुळसुळाट झाला का तर चांगलीच गोष्ट आहे ना. म्हणजे डेमोक्रॅटिक मीडियम आहे, जे कोणी येतंय, ज्याला जे काही म्हणणं आहे ते त्याची मांडण्याची मुभा आहे त्याला. त्याच्यामुळे चांगलीच गोष्ट आहे. त्यातनं इकोसिस्टीम तयार होती, त्यातनं जे वर्क करेल ते पुढे जाईल. काही लोक प्रयत्न करतील, काही लोकांना नाही जमणार ते गळून पडतील, पण त्यातनं लोक परत युट्यूबकडे हे मला खूप आयडियल उत्तर वाटते. पण त्यातनं काय झालं तर सगळेच पडले, चांगलंच गोष्ट आहे कारण बघणारे व्ह्यूज आहेत, हे ऐकायला छानच आहे. पण यामुळे काय घडलं असं मला वाटतंय, 30 माणसं परत दिसायला लागली. सौमित्र पोटे इकडे पण दिसतोय, तिकडे पण दिसतोय, तिकडे पण दिसतोय. तोच कॉन्टेंट जनरेट व्हायला लागला, तोचपणा खूप यायला लागला. शेवटी सॅच्युरेशन नावाचा एक प्रकार असतो. सगळेच जण उठून प्रश्नोत्तर विचारायला लागले. प्रश्नोत्तर विचारणं सोपं आहे का? नाही, पण मला असं वाटतं, हा बोल. नाही, मला असं वाटतं की ते तर होणार. म्हणजे काय की सिमिलर कॉन्टेंट बनत जाणार, मग त्याच स्ट्रगल मधनं तयार होणार की मला काही वेगळं सुचतंय का, मग मी वेगळं काहीतरी चालू करणार. हे तर होणारच. आता 4 वर्षापूर्वी एक असं वादळ होतं स्केचेसचं. जेव्हा आम्ही आई आणि मी करायचो, ह्यांचे स्केचेस चालू होते, आम्ही सगळे स्केच कॉमेडी करायचो सगळे. पण त्याच्यातनंच आज बाहेर पडून काय ते स्केच आता रील्स झालेत, बरोबर. ते पटकन असे सॉल्व्ह होतात त्या प्रकारचे विषय. आई आणि मी करायची गरज नाही, कारण काय प्रत्येकच आई आणि मी, प्रत्येक घरातली आई आणि त्यांचा मुलगा त्या प्रकारचे व्हिडिओ टाकताय. त्यामुळे ते जाणार आणि ते मिटून नवीन काहीतरी येणार. त्याच्यामुळे ते होणं गरजेचं आहे एक. पण हा जे म्हणतोय त्याचा हे वेगळं आहे. अनलिमिटेड ऑडियन्स. आपला मराठी ऑडियन्स जो आहे तो जवळपास 75 मिलियन 100 मिलियनचा ऑडियन्स आहे आणि आपल्यातल्या एकाही चॅनलला अजून 10 मिलियन सबस्क्रायबर्स नाही आहेत. त्यामुळे अनलिमिटेड ऑडियन्स आहे. कितीही लोक वाढू देत, काही होऊ देत, काही फरक पडत नाही. आत्ता आपला जो पूल आहे सबस्क्रिप्शन पूल मराठीतला, तो फार तर 2.5 ते 4 मिलियनच्या मधला आहे. तो मॅक्सिमम गाठलेला आपण टप्पा आहे. त्यामुळे अजून त्याच्या जवळपास 100 पट आपल्याला जाण्याची स्कोप आहे. आणि अजून एक गोष्ट मला ऍड करायची वाटते की 2024 मध्ये जसं आपण म्हणतोय की खूप सारी लोक आले, पण एक गोष्ट आता ही चांगली का वाईट आहे मला माहित नाही, पण व्ह्यूज मिळतात प्रत्येक व्हिडिओला, पण जी लॉयल्टी होते ना ती तशीपेक्षा लोक फक्त एक इंडिव्हिज्युअल विषयाप्रमाणे त्यांच्या आवडीप्रमाणे व्हिडिओ बघून पुढे जातात. जे आधी 2022-21 मध्ये बऱ्यापैकी सबस्क्रायबर्स बेस वाढणं आणि लॉयल्टी याच्यावरती भर होता. पण आता काय झालं, शॉर्ट कंटेंटमुळे वगैरे सुद्धा रॅन्डम गोष्टी समोर येतात, बघितला जातोय भरपूर कंटेंट, पण लॉयल्टी थोडीशी कमी झाली.
त्यामुळे मला असं वाटतं की हे 2024 मध्ये खूप जाणवलं मला सुद्धा. मला तर ट्रुथफुली असं वाटतं की ही एक्साइटिंग फेज आहे. बरं. चॅलेंजिंग आहे पण एक्साइटिंग आहे. बरं. चॅलेंजिंग सगळ्यांच करता असणार आहे कारण हा बिझनेस आहे. आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो पण त्याला जोड बिझनेसची द्यायलाच लागते. हे इव्हॉल्व्ह होताना जे सर्व्हाइव्ह होणार आहेत तो क्वालिटी कंटेंटच बाहेर पडणार आहे, त्यालाच लॉयल्टी मिळणार आहे आणि त्यालाच पुढचे एक्सपेरिमेंटेशन होणार आहे. पण क्वालिटी सब्जेक्टिव्ह आहे. असू शकते पण जसं सारंग म्हणला की इतके व्ह्युअर्स आहेत, ज्याला जे आवडतं तिथं तो रुळणारच आहे ना. राईट. म्हणजे आता आपण इथे जे बसलोत ना ते त्याच्याहून दुपटीने फॉलोईंग असणारे आणि दुपटीने पॉप्युलर असणारी लोक गावागावात पसरली. 100%. तर त्याच्यामुळे आपण फक्त पुण्या मुंबईत आहोत आणि आपली एकमेकांची ओळख आहे म्हणून आपण हे करतोय. जेव्हा मी स्टँडअपचा शो करायला कुठल्या दुसऱ्या गावात जातो तर तेव्हा मला तिथल्याच कॉन्टेंट क्रिएटर बरोबर कोलॅबरेट करायला लागतात. कोल्हापूरमध्ये आमची तिकीटं जात नव्हती. भुक्कडजीवी नावाचा फूड ब्लॉगर आहे ती, तर तिच्याबरोबर आम्ही एक व्हिडिओ एका दिवसात 350 तिकीटं विकली गेली कारण तिच्या थ्रू ते प्रमोशन झालं. शशांक उडाखे म्हणून जो अमरावतीचा आहे सेम, आम्ही त्याच्या आईने एक व्हिडिओ टाकला आणि आमची 200 तिकीटं गेली नागपूरला. सो प्रत्येकाचा आपापला निश इन्फ्लुएन्स होणार आहे. हे लोक कोलॅबरेट करायला लागल्यावर मला नागपूरची लोक ओळखायला लागतील. त्यामुळे ते त्या नेटवर्कनीच तो जो 1-2 मिलियनचा जो आहे तो एक 7-8 मिलियनचा पर्यंत जायला पाहिजे असं. आणि सॅच्युरेशन पिरियड हा फक्त पॉडकास्टचा येत नाही, तो कुठल्याही कंटेंटचा येतो. अगदी. म्हणजे मी पूर्वी जर का मुला मुलींचे व्हिडिओ घेत असेल तर नंतर मी महाराष्ट्र फिरला, तिथे सॅच्युरेशन पॉईंट आम्ही तोडू शकलो, नंतर अजून डेप्थ मधले विषय घ्यायला लागलो. सो तो जो सॅच्युरेशन पॉईंट आहे हा प्रत्येक बिझनेसला, प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे बायको नवऱ्याला कंटाळते तर मग व्हिडिओचा काय आहे हा मुद्दा आहे शेवटी. तू 17 पासून काम करतोयस, तू खूप गोष्टी करून बघितल्यास, तू याकडे कसं बघतोस? हा जो 2024 मध्ये खूप सारे युट्यूबर्स, खूप सारे पॉडकास्टर्स आले. मला खरंच आता तू प्रश्न विचारलास तेव्हा मनात हाच प्रश्न आला की एक दिवस असेल की युट्यूब त्यांचं नाव बदलून पॉडकास्ट ट्यूब असं काहीतरी ठेवेल का काय, कारण की खरंच खूप पॉडकास्टर झालेत एकतर. आणि 2024 मध्ये काय घडलं ना रे, मला लक्षात आलेली गोष्ट सांगतो. 2023 आणि 24 हा संक्रमण काळ होता सगळ्यांसाठी. तू पॉलिटिकल बघ, तू युट्यूबरसाठी बघ, आता बरेच जण म्हणजे अमुक तमुक जेव्हापासून रील टाकायला लागलं, सो बऱ्याच जणांचं एकदम आय ओपनिंग होतं सगळ्यांसाठीच ते की अरे अशा पद्धतीने पॉडकास्ट रीलमध्ये जाऊ शकतं आणि त्याचा सगळा इम्पॅक्ट पडतो तो आपल्या यूट्यूब चॅनलवर. सो ह्या ज्या छोट्या गोष्टी लक्षात आल्या ना ते 2024 मध्ये लक्षात आल्या. इव्हन मी माझं जर का तुला सांगायचं झालं तर 2024 मध्ये मी स्वतःला काय एक्सप्लोर केलं तर माझ्या चॅनलमध्ये लिमिटेशन्स होते काही कामं करण्याची. अर्थात बँडविड्थ कमी आहे, तू किती एक्सपर्ट्स आणणार अजून काम करायला वगैरे वगैरे असे बरेच प्रश्न होते. मी काय केलं, आमच्याकडे बरेच क्लायंट्स आहेत ज्यांच्यासाठी आम्ही कंटेंट डिझाईन करतो, बनवतो वगैरे. तर मी जे एक्सप्लोर केलं की अगदी छोट्या कंपन्यासुद्धा म्हणतात की आमचं एखादं यूट्यूब चॅनल असावं, इन्स्टा पेज असावं, जे कंटेंट सेंट्रिक असावं, आम्हाला ॲड नाही करायची. पॉलिटिकल लोक आहेत काही ज्यांना हे सगळं करायचं. आणि मला लक्षात आलं की अख्ख्या जगाला कुठेतरी एक्झिस्टन्स हवा आहे डिजिटली. म्हणजे आत्ता मध्ये मी एका शाळेत गेलो होतो, सैनिकी शाळा आहे आपल्या पिरंगुटच्या इथे. तिथल्या सगळ्या मुलींचा एकच प्रश्न होता की इथनं रेव्हेन्यू किती येतो आम्हाला हे करणं. प्रत्येक 14 वर्षाच्या मुलाला आता हे वाटतंय की आपण, म्हणजे मला कधी कधी वाटतं की IT कंपनी बंद होऊन सगळे हेच करतील. म्हणजे तुम्ही टिकाल की ते हा वेगळा भाग, पण प्रत्येकाला हे करायचं आहे. प्रॉब्लेम असा आहे की बरं आमच्याकडे बघून लोक आहेत, आता तू सुरुवातीलाच आपलं की खड्डे आणि याच्यावर बोलणं झालं, तर इथे किती खड्डे आहेत हे आपल्यालाच माहिती असतं. आणि प्रत्येक खड्ड्यातनं नाही निघत तो खजिना. मग भाडीपात 10 वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यातनं 2 गोष्टी त्याला हा, तेव्हा जर का त्यांना 2-3 गोष्टी फाइंड आउट होतात तर मराठी किडा सारख्या चॅनलला पण विचार करावा लागतो की आपण पुढचं पाऊल उचलायचं, नवीन कंटेंट डिझाईन करायचं तर काय करायचं आणि कसा ऑडियन्स. कारण की आपण नाही ठरवत काय कंटेंट बनवायचा, ऑडियन्स ठरवतं काय बघायचं, आपण फक्त बनवत असतो. त्यातलं ऑडियन्सला बघायचं तेच चालणार आहे. हे सत्य नाही बदलू शकत आहे आपण. पण हे बरोबर आहे का, ऑडियन्स नुसार कॉन्टेंट बनवणं हे बरोबर आहे? मला यातच एक फक्त ऍड करायचं होतं माझी की खूप जण येत आहेत, फक्त एक गोष्ट मात्र घडते ज्याच्याबद्दल थोडंसं आपण वॅरी असणं गरजेचं आहे. स्पेशली जे नवीन लोक येतात, खूप जास्त पैसे टाकून येतात. लोकांना असं वाटतं की मी कॅमेरा विकत घेतो. मी मध्ये एक व्यक्ती भेटायला आली होती आम्हाला, त्यांनी 18 लाख रुपये खर्च केले पहिल्या 6 महिन्यात पॉडकास्टवरती. मी म्हटलं दादा पहिला रेव्हेन्यू काय येतोय तू बघ, ते समजून घे. आणि मी असं होतं की प्लीज असं नाही होत, असं पटकीने ट्रायआउट करून नुसतं पैसे पंपिंग करून नाही चालत. हे डेमोक्रेटिक मीडियम आहे. ओंकार म्हटलं इथे एंट्री बॅरियर नाही, इथे एंट्री कोणीही घेऊ शकतं, पण कुणीही नाही पोहोचू शकत. तुम्हाला त्याच्यावरती कष्ट घ्यावे लागतात, तुम्हाला त्याच्यावरती काम करावं लागतं, तेव्हा कुठेतरी पोहोचू शकता. त्यामुळं
एक झालं की सगळेच येतात, पण एक लक्षात येणं गरजेचं की सगळ्यांनी सेम केलं तर नाही वर्क होणार आहे. म्हणजे थँकफुली मला एक भंकस पॉडकास्ट नावाचा पॉडकास्ट मला प्रचंड आवडतो. त्यांनी वेगळाच झोन घेतलाय पॉडकास्टमध्ये, भूत प्रेताच्या कथा आणि त्या गप्पा मारत ह्याच्यामध्ये करू शकता आणि ते इट्स अमेझिंग. असं काहीतरी एक्सपेरिमेंटेशन मला वाटतं आता 2025 मध्ये होत. 24 मध्ये सगळ्यांनी ऍज यू सेड, समित्र म्हणाला तसं की सारखं प्रश्न उत्तर होत आहे. आय एम शुअर की 2025 मध्ये लोकांना लक्षात येईल की हे वर्क होत नाहीये, त्यामध्ये गळून पडतील लोक आणि नवीन एक्सपेरिमेंट्स होतील. सुयोग, तू 2017 पासून काम करतोयस, तू फक्त पॉडकास्ट करत नाहीस, तू गाणं पण म्हणतोस, तू लाईव्ह टॉक पण करतो, तू खूप प्रयोग करतोयस दिसतंय. तू याकडे कसं बघतोस? म्हणजे हा जो 24 मध्ये सुळसुळाट झाला, तुझ्याबरोबर खूप लोक यायला लागले, कसं तुला वाटतंय? तर 2017 पासून मी वीकली व्हिडिओ टाकतोय आणि बरेच काळ खूप ऑडियन्स नव्हता, त्यामुळे मला व्हिडिओ बनवणं हे जास्त प्रेमाची गोष्ट होती. त्यामुळे मला किती लोक बघतात त्या काळी फरक पडला नाही, कारण माझा मेट्रिक्स हा होता की मला बनवायचंय, मला काहीतरी सांगायचंय. व्ह्यूज येतील की नाही माहित नाही, बघू नंतर. असा माझा 2.5 ते 3 वर्ष काळ तसाच गेला. त्यामुळे मला तेवढा फरक पडत नव्हता की आज बघितली नाही बघितली. ऑफकोर्स क्वालिटी त्याची वाढत गेली, कारण आर्टिस्टिकली त्याच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन किंवा स्टोरी टेलिंगचा दृष्टिकोन बदलत राहिला आणि मी शिकत राहिलो. त्यामुळे ती इनसिक्युरिटी आली नाही. हे जेव्हा बरेच लोक एखाद्या मीडियम मध्ये येतात तेव्हा इनसिक्युरिटी काय येते, कारण आपल्याला वाटतं की आपला पाय चार्ट मधला पाय कमी होईल की काय, अशी भीती वाटायला लागते. पण आय थिंक पर्सनली इनेटली मी अशा प्रकारे बघतो गोष्टींकडे की जर का मला ते सारखं सारखं होतं असं मला स्वतःच वाटलं तर मी स्वतःच गोष्टी बदलायला लागतो. करेक्ट. तर माझा खूप सारा अप्रोच हा आउटवर्ड आहे आणि त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी एक्सपेरिमेंट करतच आलोय पहिल्यापासूनच. त्यामुळे एक मदरशिप जी चालायला लागते, म्हणजे एक आपल्याला कळलं की एक फ्लॅगशिप आपला एक सिरीज आहे ती चालते, ती चालू असताना तेवढंच जास्त लक्ष आम्ही आता वेगवेगळ्या छोट्या छोट्या दुसऱ्या गोष्टी चालू करण्यात करतो, कारण ते एक्साइट आम्हाला जास्त करतात. म्हणजे जरी एखादा 200-300 किंवा 2-3 लाख व्ह्यू असलेला पॉडकास्ट अगर एका महिन्यात येत असतील, तरी त्यापेक्षा कोणता तरी आम्ही खूप एक्सपेरिमेंट केलेला पॉडकास्ट असेल ना, तो खूप जास्त जवळचा वाटायला लागतो, कारण तिथे आमचे क्रिएटिव्ह ज्युसेस जास्त फ्लो होतात. त्यामुळे ते सायकल आमचं सारखं चालू असतं आणि त्याच्यातच एक एक गोष्टी चालू होतात. म्हणजे वायफळ पण तसंच चालू झालं. पॉडकास्टिंग मला येत होतं, इंग्लिशमध्ये मी कॉन्टेंट बनवला होता, प्राचीचा व्हिडिओ फोटो बॅकग्राऊंड मॅसिव्ह आहे. आम्ही दापोलीत बसलो घरी असंच आणि म्हणाले मला मराठीत काहीतरी करायचंय पुन्हा एकदा, चला चालू करूया. जर का तो चान्स तेव्हा घेतला नसता तर मी बसलो नसतो. त्यामुळे असे चान्सेस आय थिंक आम्ही सगळेच आपण घेत असतो आणि आमचा तरी फोकस त्याच्याकडे जास्त असतो. म्हणजे जेव्हा आपण इन्सिक्युअर वाटतं तेव्हा मी आत्मपरीक्षण करून म्हणतो की आता नवीन काय करू मी. या सगळ्यामध्ये भीती हा त्यांना फॅक्टर काढला की भीती वाटते, इन्सिक्युरिटी असते. काय प्रकारची भीती वाटत असते पॉडकास्टरला, युट्यूबरला, ज्याचं जो पाथफाइंडर भाडीपासारखं फ्लॅगशिप ज्याच्याकडे आहे, काय भीती असते? इररिलेव्हंट होऊ का याची एक भीती असते. करेक्ट. परफेक्ट शब्द की आत्ता आपण चालतोय, उद्याचं काय. आणि आपण चालतोयचाही प्रश्न नाही, पुढच्या पिढीला आपला काही किंमतच नसेल तर. म्हणजे आता आई आणि मी किंवा मी कास्टिंग काउच करायचो, ते आमच्यासाठी चांगला ह्युमर होता. आता त्याचा रेलेव्हन्स नाहीये त्या ह्युमरचा. म्हणजे आम्हाला खूप लोक म्हणतात हे परत का नाही चालू करत, पण केलं तर नाही चालणार, कारण काय या पिढीला त्याचा रेलेव्हन्सच नाहीये. जेनझी वेगळ्याच सध्या. मला मी माझ्या भावामुळे बहिणींमुळे रॅप आवडून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे रेलेव्हन्सी जाण्याची एक सगळ्यात महत्वाची भीती असते. एक आत्ता तो जे म्हणत होता ना, आणि तुझा प्रश्न जो होता त्याचाही सांगड घालायला की लोकांना काय हवंय, तू म्हटलास ते गरजेचं आहे का आणि त्याच्यावरच कॉन्टेंट. तर मला असं वाटतं हो, युट्यूबला दोन्ही गरजेचं आहे की लोकांना काय हवंय ते ऐकत राहणं. त्यामुळे कमेंट्स वाचणं, अॅनालिटिक्स वाचणं हे इतकंच महत्वाचं आहे. शार्दूल खूप पूर्वीपासून आधी भाडीपाचा हँडल करायचा सगळं, त्यामुळे त्यांनी ते खूप जवळून कम्युनिटी बिल्डिंग हा अत्यंत महत्वाचा त्यातला एक्सरसाइज आहे. आणि त्याच्यामुळेच अमुक तमुकचं जे आपल्याला सगळा सक्सेस एवढा छान दिसतोय त्याच्याबद्दल भयंकर अवेअरनेस आहे कम्युनिटी बिल्डिंगचं, आणि ते खूप महत्वाचं आहे. त्याच्याबरोबर आपण त्या कम्युनिटीला ते काय मागतात आणि त्याच्या बदल्यात आपण आपल्या व्हॉइसनी त्यांना काय देतोय हे महत्व, ते तिकडे सगळी गंमत आहे. म्हणजे बेरोजगार आमचा जो सगळ्यात सक्सेसफुल शो आहे तो ऍक्च्युली शार्दूल आणि ओमकारनीच, जे आमचं 2019ला आपण एक हे केलं होतं विषय खोलसाठी आम्ही काही रिसर्च केला होता. त्याच्यामध्ये जे विषय आले होते त्यातले टॉप 2 विषय MPSCच्या परीक्षा आणि रिव्हर्स मायग्रेशन हे होतं. आणि मुलांना कशावर काय बघायचंय तर रिव्हर्स मायग्रेशनवर बघायचं. आता ही झाली ऑडियन्सची डिमांड, पण त्याच्यावर आपण काय बनवतो, त्याच्यावर आम्ही काही बनवू शकतो, एक स्केच बनवू शकतो, कॉमेडी करू शकतो, हे करू, किंवा वेब सिरीज, आणि त्याच्यावर खरंच मतं मांडली गेली. तर ते जर जुळून आलं लोकांना काय पाहिजे आणि आपला व्हॉइस, तर ते वर्क होतं.
आणि ते जेव्हा नाही होत तेव्हा आपण इररिलेव्हंट असल्याची भीती वाटते, कारण काय ऑडियन्सला ते बघायचंच नाहीये आपण काय बनवतोय ते. आम्हाला आता यावर्षी आम्ही दादामध्ये फक्त एक ऍड ऑन करावं असं वाटतं मला, की इररिलेव्हंट होतं आणि त्याच्यामध्ये आपल्या मराठी कंटेंट क्रिएटर्सला ही भीती नक्की असते, आपण जे करतोय ते क्रिंज नाही ना होणार, लोक त्याला शिव्या नाही ना घालणार. हे बेसिकली मी म्हणजे सॉरी मी इंटरप्ट करतो, मी जेव्हा समजिसचे व्हिडिओ बघतो तो ज्या लाईनला जाऊन इंटरव्ह्यू घेतो मी आज नाही घेऊ शकत. मी जर का तसे इंटरव्ह्यू घेतले मराठीमध्ये तर लोक मला घरी येऊन मारतील. मला फार विचार करावा लागतो कुठल्याही विषयाचा, आणि तो विषय मजेशीर करायचा आहे, फंकी करायचा आहे, पण तो बियॉन्ड द लाईन जाऊन चालत नाही. हा आत्ताचा मराठीतला प्रॉब्लेम आहे. म्हणजे ह्युमर सारखं बघावं. म्हणजे आज भीती वाटते की एखाद्या जाड्या व्यक्तीला आपण चुकून जाड्या असा विनोद करून म्हटलं तर लोकांच्या शिवाय येतील का. त्यात काय मी बुटका आहे, मी लहानपण आमची बुटक्यांची 5 जणांची गँग होती शाळेत. मला त्याची लाज नाही वाटत. म्हणजे आम्हाला उंच पोरं येऊन मारायची तर आम्ही 5 जण बुटके होतो, बुटकी गँग असं आम्हाला म्हणायचं, आणि आम्ही मारायचो त्या उंच मुलांना. सो मला बुटका म्हणल्यामुळे मला नाहीये काही प्रॉब्लेम. नाही पण एक्झॅक्टली तो आता जे म्हणतोय की ती क्रॉस लाईन करायची भीती वाटते, पण सेन्सॉरशिप खूप झाली. हो, आणि ती सुद्धा ऑडियन्स कडनं आहे, ती ऍक्च्युअल चॅनल्स किंवा काय पॉलिटिशियन्स कडनंही नाही, ती जास्त प्रेक्षकांकडनंच आहे. पण प्रेक्षक म्हणजे हे ड्रिव्हन प्रेक्षक असू शकतो. नाही, त्यांना उलट बदल नकोय, आणि म्हणजे आमच्या तरी ऑडियन्सला बदल नकोय, आणि आम्ही पुश करत राहतो बदल करण्यासाठी. दरवेळेस ते लढा असतो की हा बदल, कारण काय काळ बदलतोय, मी त्याच लोकांसाठी सतत नाही करू शकत, नवीन लोक पण आली पाहिजेत. तर आता आम्ही आजच रात्री फटके पडणार आहेत. आम्ही तो अतिशय निर्लज्ज कांदे पोहे काढतोय. आज त्याचा एपिसोड आउट येणार. मला 100% माहितीये की शिव्या पडणार पहिल्या 2 एपिसोडला, मग नंतर तिसऱ्याला ते सेटल होतात. म्हणजे शिव्या कशा घेता तुम्ही? हसत. सारंग म्हणतोय ते बरोबर आहे की पॅरलल सेन्सरशिप आहे ही. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये बॉईज टॉक जो सेगमेंट आहे, यंग मुलगी ज्या वेळेला डॉक्टर आगाशेन बरोबर बोलते तर त्यावेळेला अरे तुम्ही त्यांना खुर्च्या तरी नीट द्या बसायला, राईट. तर काहीच माहितीच नसतं, किंवा तू काय होतं सुरुवातीचं ऐकलं जात नाही आणि नंतर फक्त रील बघितलं जातं. तू अरे तुरे कशी करतेस, अरे पण त्याच्या आधी ती 4दा दादा म्हणलेली असते, सर म्हणलेली असते. आणि काय होतं पॉडकास्टमध्ये एक कम्फर्ट झोन क्रिएट किंवा वाईब क्रिएट करायला लागतं, राईट. तर ही पॅरलल सेन्सरशिप ही सतत असणार आहे, हे जाणून घेतलेलं. मला ते बरोबर आहे की ती प्रेक्षकांचीच जास्त आहे. ऍक्च्युली सरकार गव्हर्नमेंट किंवा ह्याच्यापेक्षाही प्रेक्षकांचीच खूप जास्त. तुला कशाला येते सेन्सरशिप? तू तर खायचं मस्त कुठं कुठं करत. नाही तेच मला जर येत असेल, मला कळलं नाही की उलट तिकडे तर आणखी मिसळ हा अस्मिताचा एवढा मोठा प्रश्न कधी झाला हेच मला कळलं. म्हणजे साधी गोष्ट आहे, माझ्या गावातली मला आवडते, तुझ्या गावातली तुला आवडू शकते, दंगली होऊ शकते. हो, म्हणजे मला तर म्हणजे फार आई बहिणीवर येईपर्यंत मिसळमुळे असं मी म्हटलं रे खाऊन दुसऱ्या दिवशी ते जाणार आहे. म्हणजे सिरियसली घ्यायची गोष्टच नाही. आमचं यावर्षी आमचे फूड रिव्ह्यूज ते खूप चालतात आम्हाला. एखाद्या गोष्टीबद्दल वाईट नको तू परत ये मग तुला खाऊ देतो का इथे वगैरे, जरा वाईट बोललो मला नाही आवडलं वगैरे तर अवघड आहे. उर्मिला मला कसली भीती वाटते? नाही, मला याच्यावरती टेक्निकली बघायला खूप आवडतं. जसं की उदाहरणार्थ हे जे आहे ना याला म्हणतात, पूर्वी अकाउंट बेस्ड फॉलोअरशिप होती, आता ती इंटरेस्ट बेस्ड फॉलोअरशिप झाली. उदाहरणार्थ अल्गोरिदम कंटिन्युअसली चेंज होत आहे, आणि अल्गोरिदम इतकं स्मार्ट झालंय की तुम्ही एक जरी शॉर्ट फॉर्मॅट व्हिडिओ, पोस्ट, कराउजल पोस्ट, स्टोरी किंवा लॉंग फॉर्मॅट कॉन्टेंट कन्झ्युम केला, ज्याला तुम्ही फॉलो करत नाही, ज्याला तुम्ही सबस्क्राईब पण केलेलं नाही, तर नेक्स्ट क्षणापासून, पुढच्या क्षणापासून असंख्य वेगवेगळे साधारण संबंधित आपल्याला व्हिडिओज आणि कॉन्टेंट अल्गोरिदम पुश करायला लागतो. पूर्वी मी ज्या ज्या अकाउंट्सना फॉलो करायचे, ज्या ज्या चॅनल्सना मी सबस्क्रिप्शन माझं होतं, तेवढाच कॉन्टेंट मला मिळायचं. बरोबर. पण आता इंटरेस्ट बेस्ड फॉलोअरशिप झाल्यामुळे, कॉन्टेंट कन्झम्पशन झाल्यामुळे, आता जो माझा प्रेक्षक नाही पण तरी सुद्धा कुठेतरी केसांचा व्हिडिओ त्या व्यक्तीनं बघितलेला आहे, कुठेतरी मेकअपचा त्याच्या समोर आलेला आहे, तिसऱ्याच माणसाचा, हा तिसऱ्याच, म्हणजे एक गल्फ कंट्री मधून वगैरे, असं काही ज्यांना मराठी कळत सुद्धा नाही, आणि ते जर माझ्या अकाउंटवरती आले, इंस्टाग्राम असेल, शॉर्ट फॉर्मॅट असेल नाही तर लॉंग फॉर्मॅट, हे सगळीकडे लागू होतं दुर्दैवानं. मला हे अजिबात आवडत नाही, पण हे झालेलं आहे आणि हे आहे तर ते स्वीकारायला पाहिजे असं मला वाटतं. तर ते येणार, आणि आता ज्या लोकांनी आपल्याला पूर्णपणे प्रत्येक गोष्टीला एक संदर्भ असतो, कॉन्टेक्स्ट असतो, जसं
मॅम म्हणाला की त्याला कॉन्टेक्स्ट आहे की पॉडकास्टला आधी काय झालंय, आगाशा आधी काय म्हणाले, ते का त्या खुर्च्यांवरती बसले. ती जी छोटी क्लिप आहे तीच फक्त व्हायरल जाते आणि इंटरेस्ट बेस्ड कॉन्टेंट कन्झम्पशन असल्यामुळे मला मराठी सुद्धा येत नसेल, मी आगाशांचं कामही बघितलं नसेल, मला माहित पण नाही काय आरपार आहे किंवा काहीच, तरी सुद्धा ते माझ्या वाट्याला येतं आणि मी उगाच तिथे शिवीगाळ करून ट्रोलिंग करून बाहेर निघून जाते. त्याचं कारणच असं, मी त्या अकाउंटला फॉलो करत नाहीये जस्ट बिकॉज मी कधीतरी तसा कॉन्टेंट कुठेतरी कंझ्युम केलेला असतो. हा खूप मोठा बदल झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वाट्याला तुमच्या लक्षात येत असेल, एंगेजमेंट कमी, ट्रोलिंग खूप जास्त येते, कारण की तो आपला प्रेक्षक पण नव्हता, ते लॉयल ऑडियन्स पण नाहीये. उलट ज्यांनी आपल्याला कधी काळी सबस्क्राईब केलंय त्यांच्यापर्यंत आपलं नोटिफिकेशन लॉंग फॉर्मॅटचं जातंय का, इथून मला आता शंका आहे. अशा पद्धतीनं हा मोठा झालेला अल्गोरिदम मधला बदल. दुसरा मला मोठा बदल सांगायला आवडेल, जो सारंग, सुकीर्त आणि खूपच परफेक्ट सगळ्यांनीच सांगितला रादर, की तो म्हणजे ना, पूर्वी होतं मोनोकल्चर, म्हणजे त्याला लिटरली टेक्निकल नावं आहेत, सॉरी फॉर बिईंग नर्डी, पण मला याचा अभ्यास करायला खूप आवडतं की काय काय बदल होतात. तर मोनोकल्चर याचा अर्थ असा होतो की कॉन्टेंट बनायचाच कमी आणि एकच गोष्ट प्रसिद्ध व्हायची, साऊथकडे, नॉर्थकडे, सेंटर, पश्चिम, कुठेही धरा. एवढंच काय तर फर्स्ट वर्ल्ड कंट्रीजमध्ये अतिशय प्रगतशील जे देश आहेत तिथे पण एकाच वेळी गन्नम स्टाईल फेमस सुप्रसिद्ध व्हायचं, सगळेजण कंझ्युम करायचे गन्नम स्टाईल किंवा कोलावरी डी. पण आता स्मॉल स्मॉल निशेस, जे सारंग पण परफेक्ट म्हणाला, पॉकेट्स झालेले आहेत, त्याला म्हणतात सबकल्चर्स. म्हणजे काय तर मी व्हिडिओ गेम्स किंवा गेमिंगमधून येत नाही किंवा कुठच्या वेगळ्या प्रकारच्या आपण धरूयात काय फायनान्स वगैरे, तिथून मी येत नाही, तो कॉन्टेंट मला कंझ्युम पण मी करत नाही. पण तिथे जर कोणी सुप्रसिद्ध झाला असेल किंवा पॉप कल्चर, गाणं, म्युझिकमध्ये कोणीतरी बाप झाला असेल आणि मला त्याची कल्पना पण नसते, कारण की त्या निश कल्चरमध्ये ती व्यक्ती किंग किंवा क्वीन झालेली असते, पण मला ते माहीत पण नसतं. आणि आता हे असे सब पॉकेट्स होणार आहेत, त्या निश त्या कॅटेगरीजमध्ये ते लोक महान, ग्रेट, व्हायरल जरी झाले तरी ते इतरांना कळतीलच असं नाही. एवढा कॉन्टेंट सध्या बाजारात अवेलेबल आहे आणि आता हे सब पॉकेट्स म्हणजे सब कल्चर होणार आहे. प्रत्येक चौकात चितळी हे झालंय. आणि आता ती म्हणते ना, व्हायरॅलिटीनी तुम्हाला आता सबस्क्रिप्शन नाही मिळत. करेक्ट. व्हायरॅलिटी इज अ रेअर फिनॉमिना. म्हणजे दिन दिवाळीने आम्हाला काही सबस्क्रायबर्स दिले नाही, हायेस्ट व्ह्युअरशिप, हायेस्ट रेव्हेन्यू, हायेस्ट सगळं, पण काही त्यांनी सबस्क्रिप्शन. पण त्याच्या जागी आम्ही जे हे करतोय, खाऊ गल्ली नावाचा जो शो करतोय, स्ट्रीट फूडचा शो, तर त्यांनी आमचे 60,000 सबस्क्रायबर वाढलेत भाटुपाला. कारण त्याचं कारण त्या निश, परत आम्ही जाऊन समजा नगर हा जे करतोय की नगरची एक पर्टिक्युलर खाऊ गल्ली ट्राय केली ना, मग तिकडची लोक 100% सबस्क्राईब करतात. तर ते निश मधनं सबस्क्रिप्शन येत आहे, व्हायरॅलिटी मधनं सबस्क्रिप्शन अजिबात येत नाही. व्ह्युअरशिप डझंट मॅटर. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा आपण सगळ्यांनी ऍक्च्युली इंटरेस्टिंग मला वाटतं इथे टाकायचा मला तो बोलायला. आत्ता एक रिसेंट रिपोर्ट आलाय, आपण सगळे म्हणतोय की आपला डिजिटल टाइम स्पॅन वाढत चाललाय, आपण खूप वेळ मोबाईलवरती घालवतोय, 5 तास 5.5 तास हे वाढत चाललंय. पण 2024 हे पहिलं इयर आहे ज्याच्यात तो 10 ते 15 मिनिटांनी डिक्लाइन झालाय. आणि तो आणखीनही होणारच आहे. ऍक्च्युली त्याच्यामुळेच लाईव्हला आता एवढं इन्व्हेस्टमेंट आहे आणि आम्ही त्याकडे फोकस करतोय. कारण काय झालंय की मी म्हटलं तसं 2020-21 ऍक्च्युअल कोविडमध्ये गेले, 22ला लोकांना तो शीण आला होता की ह्याचा म्हणजे घरात राहण्याचा. त्यामुळे लोकांनी सगळ्यात जास्त तेव्हा कमवले असतील तर विकेंड होमवाल्यांनी, म्हणजे मुळशीला जाऊन राहणे आणि सगळ्यांना विकेंड आला की बाहेर जायचं होतं. सो 22 त्याच्यात गेला. 23-24ला लोकांनी, म्हणजे 23ला कन्झम्पशन चालू केलं की पुन्हा आपण हे करूयात ते करूयात. आता पीपल नो की ते त्यांच्याकडे एवढा पैसा नाहीये की ते बाहेर जाऊन हॉलिडे करतील, त्याचाही कंटाळा आलाय रोज बसून स्क्रोल करायचा. त्यामुळे ते आता तिकीट काढून लाईव्ह शो बघतायत. ह्याला स्वतःला अनुभव असेल, आय एम शुअर त्याचा अनुभव पूर्ण वेगळा आहे तुझा, की तुझीच कम्युनिटी युट्यूबची इथे कन्व्हर्ट करायची. काय काय अनुभव आहे तो सांग. कारण आय थिंक द चॅलेंज इज ऑनलाईन टू ऑफलाईन. जे बऱ्याचशा चॅनल्सचं किंवा एनी डिजिटल प्लॅटफॉर्मचं असतं की तुम्ही ऑनलाईन क्राऊडला ऑफलाईन तिकीट देऊन पर्सन येऊ शकतात का. जे भाडीपा पण आता बरेच वर्ष करत होतं, मग मध्ये खंड आला आणि आता पुन्हा चालू केलेलं आहे. आमच्यासाठी तो एक्सपिरियन्स खूप चांगला होता, कारण की म्युझिकमुळे मी स्टेज परफॉर्मन्सेस खूप करत होतो. मग त्याच्यामध्ये एक मोठा पॉज आला आणि मी आतून मला असं वाटतं की मला स्टेजवर जायचंय. म्हणजे जरी लाखो लोक आमचे व्हिडिओ बघत असतील तरी ते आपल्याला फील होत नाही, फक्त नंबर्स दिसतात किंवा थंबनेल्स दिसतात.
अनुभूती मिळत नाही, भावना वेगळी आहे त्याची. करेक्ट. म्हणून आम्ही लाईव्ह शो केला, पण अगेन त्याच्यात पण थोडं एक्सपेरिमेंट करून विविध फॉर्मॅट. आय थिंक आमच्या शोचं असं झालं की तो एक्सप्लेन करायलाच आम्हाला थोडा वेळ जातो, म्हणून आम्ही बऱ्याच जणांना सांगतो या, कारण त्याच्यात म्युझिक, बीट बॉक्सिंग, उकुलेले, लोकांबरोबर गाणं आहे, प्लस स्टोरी टेलिंग आहे, नॉस्टॅल्जिया, असं खूप मिक्सचर आहे कार्यक्रमाचा. तर तो आम्ही करायला सुरुवात केली आणि फिजिकली लोक तिथे यायला लागली. आणि ही सगळी प्युअरली, कारण आपण काही प्रमोशन, मार्केटिंग कॅम्पेन्स काही चालवले नाहीत, प्युअरली वायफळचे फॉलोअर्स होते. आणि ते अगदी 1.5 वर्षाची लहान बाळं ते अगदी 75 ते 80 वर्षाच्या आजी पण ते कन्वर्ट होतात एवढे सातत्याने येतात. आपण 6 शो केले. आम्ही बर्लिनचा पण जो शो केला तेव्हा बर्लिनची मराठी कम्युनिटी असते प्रत्येक शहरामध्ये, तिथले कम्युनिटीवाले पण म्हणाले की 80% हा क्राऊड आमच्याशी पण कनेक्टेड नाहीये. तर मग बर्लिनमध्ये पण जर का आपण प्युअरली वायफळ क्राऊड पूल करू शकतोय तर त्याच्यात नक्कीच पोटेन्शियल आहे. म्हणजे ह्याच्याच मित्रांनी बर्लिनला बोलवलं होतं आणि तिथून बर्लिनला पोहोचल्यावर गॉथनबर्ग नावाच्या एका शहर, मला या शहराचं नावच माहित नाही, आणि तिथे क्राऊड आहे आणि तो आपण कन्व्हर्ट करू शकतो, ह्याची खूपच वेगळी किक आहे. तर त्याच्यामुळे आता ते होणार आहे आणखीन. आणि कम्युनिटी, इनफॅक्ट युट्यूबने पण सांगितलंय की मोर दॅन सबस्क्रिप्शन, इट्स ऑल अबाउट कम्युनिटी. तुमची कम्युनिटी बिल्ड करा. ते तुमच्याबरोबर, त्यांनी तुमची तिकीटं काढली पाहिजेत, त्यांनी तुमचं मर्चंडाईज घेतलं पाहिजे, त्यांनी तुमच्याबरोबर म्हणजे तुमच्यासारखा कॉन्टेंट बनवला पाहिजे, सगळंच. तर त्या कम्युनिटीकडे सगळा फोकस होत चालला. आणि लाईव्ह बद्दलच बोलतोय तर म्हणजे फक्त एंटरटेनमेंटसाठी लाईव्हला ऑडियन्स जातो असंही नाही. आम्ही गेल्या वर्षी 2024 मध्ये लाईव्ह पॉडकास्ट केले, जिथे 400चा ऑडियन्स तिकीट काढून आला होता. आम्ही तर एंटरटेनमेंट प्रोव्हाइडही करत नाही, आम्ही विषय घेतो, त्यातले गेस्ट बोलवतो आणि त्यांच्यासोबत गप्पा मारतो. त्या कार्यक्रमांना पण खूप डिमांड आहे. लोक लांबून येतात. आमच्याकडे चेन्नईवरनं लोक तिकीटं काढून 3ही कार्यक्रमांना आलेत. आम्ही आतापर्यंत 3 लाईव्ह कार्यक्रम केले. एक कपल आहे, ते प्रत्येक वेळेस चेन्नईवरनं फ्लाईटचं तिकीट काढतात आणि ट्रॅव्हल करून येतात. असं कशामुळे लोक काय मिस करतात की जे आपण देतोय त्यांना? कनेक्शन, ह्युमन कनेक्शन. आपण इतके त्यात, आता सारंग पण म्हटला, ते डिजिटल फटीग आलाय. आपण एका वेळापर्यंत तो कॉन्टेंट बघतो, कंटाळा येतो. आपण किती मित्रांना भेटतो, किती त्या पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन्स करतो. मला वाटतं हे पण एक महत्वाचं कारण आहे की का पॉडकास्टही चालायला लागले, की काय आहेत तिथे खरं तर लोक बसलेत, गप्पा मारतायत आणि त्या पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन चाललंय जे ते खऱ्या आयुष्यात मिस आउट करतायत. पॅन्डेमिक नंतर मला वाटतं पॉडकास्ट, व्हिडिओ पॉडकास्ट चालण्यामागचं एक महत्वाचं कारण असू शकतं. कारण पॅन्डेमिकमध्ये लोकांना स्क्रीनवरती असं तासभर त्या पद्धतीचा कॉन्टेंट, जिथे काही व्हिज्युअल अट्रॅक्शन्स नाहीये, काहीही म्युझिक नाहीये, जिथे माणूस फक्त स्क्रीनवर बसलाय आणि मला त्याला ऐकायचंय. मला तो कनेक्शन जो फील झाला ना पॅन्डेमिकमध्ये, त्याच्यानंतरचं हे सगळं पॉडकास्टचं बूम आहे. की मला आता ऐकायच्यात गप्पा, मला ऐकायचे कॉन्व्हर्सेशन्स. तुम्ही करा ना टाइमपास, मला नाही काही महत्वाचं ऐकायचंय. महत्वाचं असेल तर मी ऐकीन, पण मला ऐकायचंय. ऍट लेंथ गप्पा मारा, काहीतरी ह्युमन कनेक्शन दाखवा. मला वाटतं ते खूप बिल्ड झालं. आणि यात एक महत्वाची गोष्ट जाणवली की थोडासा ना आपण एकटे राहायला लागलो ना, तर लोनलीनेस मध्ये कोणीतरी माझ्यासारखी 2 माणसं बोलतात आणि तो आवाज माझ्या कानावरती पडतोय, त्याच्यामुळे मला एक कम्फर्ट येतो. हे खूप मोठं सायकोलॉजिकल रिझन आहे त्याच्या मागचं हे चालण्याचं. म्हणजे बऱ्याचदा बघा आपली आई पण टीव्ही चालू ठेवून झोपते, कारण शी फील्स कम्फर्ट, शी फील्स सेफ. तेच रिझन आहे ह्या गोष्टी, गप्पा आणि तो कनेक्ट वाढत चालला. आणि त्याच्यामुळे बॉन्डिंग पॉडकास्टर सोबत वेगळं होत चाललं. एक आपल्याला इनिशियली तुम्हाला पण जाणवलं असेल की सुरुवातीला आपल्याला मुलाखतकार म्हणत होते लोक, आणि तुम्ही का बोलताय, तुम्हाला का बोलायचा अधिकार, तुम्ही प्रश्न विचारा बंद पडा. पण आता लोकांना लक्षात येतं की नाही, पॉडकास्टर सोबत एक नातं तयार होत चाललंय आणि त्याच्यामुळे तो कम्फर्ट येत चाललाय. सो तो एक मेजर ट्रान्झिशन दिसतोय. तू या सगळ्या भीती हा विषयाला तिथून सुरू झाला. तुझा वेगळा क्राऊड आहे, तू तो क्रिएट केलेला क्राऊड आहे. तुला कसली भीती वाटते का? म्हणजे बिंग ट्रम्पचा तू बंद केला आणि नवीन गोष्टी सुरू केल्या, तू कसं बघतो त्याच्याकडे? 2017 पासूनचा खासरेचा सुरुवातीचा सगळा जो फेज आहे, आतापर्यंतची सगळी जर्नी आहे ना, त्याच्यामध्ये भीती हा फॅक्टर डे 1 पासून आहे. त्याचं कारण असं, ज्यावेळी सुरुवात केली ट्रम्प तात्याने, त्यावेळी कॉपीराईटची भीती होती पहिली. त्यानंतर ट्रम्प तात्याचा जो शिक्का बसला होता की लोक आम्हाला ट्रम्प तात्या म्हणून ओळखत होते. म्हणजे अजून पण खासरे हा खूप कॉन्टेंट ड्रिव्हन प्लॅटफॉर्म आहे की लोक खासरे म्हणून खूप बऱ्याचदा कमी ओळखतात. पण गावरान मुंडे तुमचंच आहे का, उसाचा रस तुमचंच आहे का, अरे ते पॉडकास्ट तुम्ही घेता ते तुमचंच आहे का, वर्गमंत्री तुमचंच आहे. सो कॉन्टेंट खूप, लस घ्या तुमचंच आहे का, असं कॉन्टेंट खूप हे झालंय. आणि या सगळ्या फेजेसमध्ये काय झालं, भीती कशाची असायची. सो बिईंग म्हणजे मी खूप अगोदर व्हिडिओ क्रिएटर होतो. वेगवेगळे व्हिडिओज बनवा, काहीतरी प्रयोग करा, छोटे मोठे एडिट करा, मीम्स बनवा, काहीतरी मॅशअप्स बनवा, क्रॉसओव्हर्स बनवा, बऱ्याच मीम पेजेसवरती फनी डबिंग व्हिडिओ देऊन टाका. सो
वेगवेगळे एक्सपेरिमेंट केल्यामुळं जेव्हा खासरेवरती ट्रम्प तात्या चालला त्यावेळी भीती अशी होती की यायला मला आयुष्यभर फक्त ट्रम्प तात्याच बनवावा लागेल असं नको व्हायला, कारण मला अजून वेगळं काहीतरी सांगायचंय की मला पुढे जाऊन नवीन शो बनवायचा आहे. मग ट्रम्प तात्यापासून थेट भेट बनवण्यापर्यंतचा जो प्रवास होता ना तो खरा भीती त्या फेजमध्ये ती भीती होती की आता, आणि लोकांनी आम्हाला शिवाय दिलं जसं आता त्यांनी सांगितलं, आम्ही डोनाल्ड ट्रम्पला बंद केलता त्यावेळी तुम्ही ट्रम्प तात्याला का आणलं नाही म्हणून लोकांनी आम्हाला लई शिवाय दिल्या चॅनलवर. मग आम्ही माफीनामा नावाचा एक व्हिडिओ बनवला, त्याच्यामध्ये असं केलं की डोनाल्ड ट्रम्पची जेवढी काही सगळी मंडळी आहेत सगळी यांनी खासरे टीव्हीचं ऑफिस फोडलं आणि त्याच्यामुळे आपणच आपलं ऑफिस फोडायचं आणि असं झालं तसं झालं, पण ह्या पोरांना जे काय करायचंय ते यांना करू द्या. आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला खाली कमेंटमध्ये शिव्या दिल्या त्यावेळी आम्ही इन्सल्ट कॉमेडी असा प्रकार आहे त्या प्रत्येकाला घेऊन थोडं रोस्ट केलं त्या व्हिडिओमध्ये माफीनामामध्ये. आणि आम्ही नंतर लोकांना हे आवडू किंवा न आवडू आम्हाला हे करायचंय या पॉईंट ऑफ व्ह्यूनी थेट भेटचा पहिला एपिसोड बनवला. असं असताना पण भीती असते. आता 24 मधली काय भीती होती? 24 मधली भीती होती वर्गमंत्रीची सगळ्यात महत्वाची, कारण आतापर्यंत जो कॉन्टेंट बनवलाय ना त्याच्यामध्ये तो ह्युमर, सटायर आणि खासरेचा एक गावरानबाज वगैरे अशी सगळी जी ओळख झालती. वर्गमंत्रीमध्ये अचानक आम्ही शाळेतल्या लहान मुलांसोबतचा कॉन्टेंट बनवत होतो किंवा गोष्ट सगळी ती होती. आतापर्यंत जमवलेला प्रेक्षक वर्ग आणि आता जो काय कंटेंट मी आता देऊ पाहतोय त्यांच्या समोर, तर त्यांना हे रिलेव्हंट वाटणार आहे का? मगाशी हा म्हणाल्याप्रमाणे की बाउन्सर नको जायला यायला, हे काय आम्ही आतापर्यंत तुम्हाला याच्यासाठी बघत होतो, तुम्ही काही लहान पोरांचं मधनच आणलं. कारण बऱ्याचदा ती गोष्ट आम्ही अनुभवली होती. पण मग लकीली एडिट चालू असताना त्याच्यामध्ये बरेच क्रिएटिव्ह बदल करत करत एक नवीन पात्र एडिट टेबलवरती सुचलं आणि खूप चांगली रिसीव्ह झाली ती सिरीज. भीती फक्त अपलोड करताना लोक कशी ती रिसीव्ह करतील, म्हणजे ते रेलेव्हंट वाटेल का, की आपल्याकडून येतंय तर ते चांगलं वाटेल का, अगोदरच्या आपल्या कामाशी त्याच्या पुढेच थोडंसं ते वाटय का, त्या लाईननी ते जातंय का, या बाबतीतलं ते कन्फ्युजन गोंधळ असतो. पण जसं जसं एक रिस्पॉन्स समजतो आपल्याला 4-6 कमेंटवरून, लोकांच्या शेअरेबिलिटीवरून, फोनवरून, तर या गोष्टींचा अंदाज आला ना. आणि वर्गमंत्रीनी एक भारी गोष्ट अशी झाली की आम्ही खूप अडकलो होतो पहिल्यांदा त्या एका याच्यामध्ये की खासरे म्हणजे आम्ही कुठली पण गोष्ट मग एक गावरान त्याला ढंग पाहिजे आणि काहीतरी थोडंसं व्यंगात्मकच मांडणी पाहिजे, अशा सगळ्या गोष्टींमध्ये अडकून. पण यावेळी वर्गमंत्रीमुळे खूप नवीन प्रेक्षक वर्ग जोडला. 2-1 लाख लोक ही नवीन आली सगळी, जे आतापर्यंत त्यांनी खासरे ही गोष्ट त्या लोकांना माहितीच नव्हती कधी, सो ती इंट्रोड्यूस झाली. त्यामुळं मला असं वाटतं की प्रेक्षक सुद्धा खूप आता कुतूहलाने वेगवेगळं शोधतोय. मगाशी आता हिने सांगितल्याप्रमाणे खूप इंटरेस्ट बेस्ड सगळं कन्झम्पशन चालू आहे, रादर अकाउंट. की मला इनफॅक्ट सिनेमाच्या बाबतीत पण खूप तसं झालं की अमुक डिरेक्टरचा अमुक हिरोचा चित्रपट आला म्हणून बघायला जाणारी लोक आता कमी झालेत. पण मला कोणत्या गोष्टीत इंटरेस्ट आहे, कुठली गोष्ट मला कोणता सिनेमा अडकून ठेवतोय तिथं चाललेत. सो हे फक्त युट्यूब किंवा डिजिटल पुरतं नाहीये, इन जनरलच कन्झम्पशनचा, मनोरंजन बघण्याचा, ऐकण्याचा हा पॅटर्न सगळा बदललाय. आता या सगळ्या मंडळींना एक तुमच्या प्रत्येकाच्या मनात नेहमी जो प्रश्न असतो तोच मी विचारणार आहे आणि त्याला कसं कोण उत्तर देते आपण बघूया. माझा हा प्रश्न आहे की जो मलाही बऱ्याचदा विचारला जातो आणि तुम्हाला विचारला गेलेलाच असेल की यातनं तुम्हाला पैसे किती मिळतात.